तू नाही मला असं सोडून जाऊ शकत। तू मला वचन दिलं होतंस की शेवटपर्यंत माझी साथ देशील आणि माझ्या आधीच मला सोडून गेलास। सध्या तू कधीच तुझं वचन मोडत नाहीस। कुणाला फसवणं तुझा स्वभाव नाही, पण मला फसवलं सत्या, मला फसवलंच तू। मंजू मला फसवलं सत्यानं। मंजू मंजू शांत हो, मंजू शांत हो पोरी। मंजिरी मॅडम, सावरा स्वतःला। जे घडलं आता ते ऍक्सेप्ट करायलाच लागेल आपल्याला। सत्या, सत्या कुठं आहेस तू? सत्या कुठं आहेस तू? मंजिरी मॅडम, मॅडम मॅडम काय झालं? तुम्ही अचानक असे बाहेर पळून का आले? अरे मी म्हणाले होते ना सत्या मला असं सोडून नाही जाणार। इथंच आहे तो, माझा सत्या इथंच आहे। मॅडम हे कसं शक्य आहे? मॅडम तुम्हाला काहीतरी भास झाला असेल। नाही, भास नाही झाला मला। मॅडम बघा ना, कोणी नाहीये इथे। काय बोलताय मॅम तुम्ही? मॅम खरंच तुम्हाला भास झालाय? भास नाही झाला मला। मंजिरी मॅडम, अहो अवस्था बघा ना तुम्ही स्वतःची। तुम्हीच असे खचून गेले तर घरच्यांनी कोणाकडे बघायचं? घरच्यांसाठी तुम्हाला खंबीर व्हावंच लागेल। मॅडम बघा ना, अख्खा सातारा जमलाय हो। यांची अवस्था बघा ना, यांनी कोणाकडे बघावं? सत्यादादा नंतर यांचं कोणीच नाही मॅम, तुम्हालाच बघायचंय त्यांच्याकडे। सावरा ना स्वतःला। भास होता? हो मॅडम, भास होतोय तुम्हाला। माझं सत्य मला नाही सोडून जाऊ शकत असा। सत्या मॅडम मॅडम प्लीज। त्यानं फसवलंय मला। सत्यानं कधीच कोणाचं वाईट नाही केलं आर्यन। त्याच्याबरोबर असं वाईट का घडलं? माझ्या सत्याला परत घेऊन ये आर्यन, परत घेऊन ये माझ्या सत्याला, माझ्या सत्याला परत घेऊन ये। मंजिरी मॅडम, जे घडलंय खरंच खूप वाईट घडलंय। देवाच्या मनात जे असतं त्याला आपण बदलू नाही शकतो मॅम। सत्यादादा आपल्यात नाही, आता हे सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल। नाही स्वीकारता येत मला, नाही स्वीकारायचं मला। सत्य हे जग सोडून गेलं याच्यावर नाही विश्वास ठेवू शकत मी। नाही गेला सत्य कुठं, हे ना एक वाईट स्वप्न आहे। सत्य कुठंच नाही गेला, सत्य माझ्या सोबत आहे। मॅडम खरं बोलताय तुम्ही, सत्य कुठंच गेलेलं नाहीये। सत्यदादा आपल्या बरोबरच आहे। आपला माणूस या जगातून गेला तरी तो आपल्या मनातून कधीच जात नाही, आपल्या आठवणीतून कधीच जात नाही।
अहो सत्यदादांनी एवढ्या आठवणी दिल्या आहे तुम्हाला, इतक्या साऱ्या मेमरीज आहे तुमच्या बरोबर. त्या आठवणीत तो तुमच्या सोबत आहे, आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे मॅडम. त्या आठवणीच आपल्याला जपायच्या आहे. त्यांना आठवणींतच जिवंत ठेवायचंय मॅम. बस होतं. आता हळूहळू मी तुझ्या मनातून त्या सत्याच्या सगळ्या आठवणी पुसून टाकणार आहे. सत्य 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 याचसाठी केला होता ना 8 तास. तुला संपवलं म्हणून म्हणून पहिल्यांदा मंजू माझ्या एवढ्या जवळ आली आहे. बघ बघ, तू जिवंत असताना तर हा योग कधी आलाच नसता. या म्हणजे वड दादा बंड्या, असं अचानक सोडून का गेलंस रे आम्हाला? सत्या सत्या सत्या, तुझं जाण्याने काय अवस्था झाली बघ ना सगळ्यांची. पण तू काळजी करू नकोस. तुझं 12 दिवसांचं सुतक पाळल्यावर फार फार तर महिनाभर ही माणसं रडतील. नंतर हा आर्यन तुझा पुतळा बांधेल, तुझ्या नावाने 2 पानाचं भाषण देईल आणि त्या भाषणाच्या जोरावर मी माझ्या मंजूला आपलंसं करेल. आणि मग हळूहळू सगळ्यांच्याच मनातून तुला कायमचं पुसून टाकेल. तू पुतळ्यात जिवंत राहशील, पण बाकी सत्ता माझी असेल, मंजिरीवरही आणि या घरावरही. जे झालं ते वाईट केलं नाही. होय, असं कोणाच्या बाबतीत पण घडू नये. मी लेकरू गोगरू वागरू गुराला बनू. मम्मी साहेब सांभाळा स्वतःला. नाव जे घडायचं होतं ते घडून गेलं. वरच्या इच्छेनं सगळं होतंय. ज्याच्या नशिबात जेवढं जगलं आहे तेवढंच ते जगत असते. वर्षाच्या पुढं कोण काय करणार? सोन्यासारखं लेकरू, अख्ख्या साताराचा जीव. आमच्या जेवढा जीवाला लागलाय तर आई म्हणून तुमचा त्रास लागेल. भगवत माया पेरेचा वाघ माया पेरेचा वाघ. हो, काय पण बोलू नका तुम्ही. जरा तर काही कळते का तुम्हाला? सत्याला काय सुद्धा झालेलं नाही. तो व्यवस्था एकदम. तो आम्हाला सोडून कुठे गेलेला नाही. बरोबर पप्पा, मला काय वाटतं माहिती का, सत्य आपली मस्करी करत असणार आहे. ते कुठेतरी लपून बसला असणार आहे. मला काय करायचं? आपल्याला सोडून नाही जाणार. सत्य आपल्याला सोडून नाही गेलेलं. मस्करी करते का नाही गेलेलं? त्याची शांत. असं कसं होऊ शकतं आई? असं कसं सोडून जाऊ शकतो सत्य मला? 3 वर्ष इथं नसताना सोडलं रे त्यानं मला. आता कसं सोडू गेला सांग? आई नाही ना गेला सत्या. तू येईल परत येईल ना सत्या? बोल की आई, सत्या आहे ना? नाही ना गेला. आई सत्या, काही गोष्टी आपल्या हातात नसतात ग. नियतीच्या मनात जे असतं तेच घडतं. आपल्याला मान्य करावंच लागल. आपल्याला स्वीकारावं लागेल की सत्यजितराव आपल्याला सोडून गेले. नाही मान्य करायचंय मला. नाही मान्य करायचंय. आता आमच्या नात्याचा नव्याने प्रवास चालू झाला होता. आता आम्ही एकत्र येणार होतो. आता कसं
तुम्ही काय बी बोला. अहो लग्नाच्या आधी कसं समजा नीटनीटकं चाललं होतं आणि जसं का सत्याचं लगीन झालं तसं त्याच्या मागे साडेसाती लागली बघा. अहो काय बोलताय तुम्ही? हा, तुम्ही सांत्वन करायला आलाय ना, मग तेवढंच करा. हे असले बुरसटलेले विचार आमच्या घरात पसरवू नका. असल्या विचारांना या घरात अजिबात थारा नाही. आणि सत्याच्या पाठीमागं अजिबात साडेसाती नव्हती. सगळं काय ठीक होतं त्याचं. हे बघा, असा अर्थाचा अनर्थ करून या घरात भांडणं लावू नका. हो पिंड, चुकीचं काय बोलली ती? माझ्या सत्याच्या राशीला ती डेबेट लागली म्हणून काढलाय समजा. माया, अगं माया शांत हो. माया, मुलाची नजर लागली, सत्य का गेला मंजू, कशी समजूत काढू का तुझी? कसं सांत्वन करू? आपल्या नशिबात देवाने जोडीदाराचं सुखच नाही लिहिलं बघ. आपल्याच नशिबी हे मोक्का काय एवढं सहन करायला लागतंय. कारण तुमचा पाय गुणच आहे का? तुम्ही तिघी जणी पांढऱ्या पायाच्या अपशकुनी आहेत ग. हे नेबट, बजावलं होतं ना तुला मी. माझ्या सत्या फक्त लांब राहायचं म्हणून बजावलं होतं ना मी तुला. तरी नाही येत आली पुन्हा आणि त्याच्याशी जवळ करायचा प्रयत्न केलास ना. माझ्या सत्याच्या आयुष्याला लागलेला ग्रहण आहेस तू, ग्रहण. मम्मी साहेब, अहो काय बोलताय? माझ्या सत्याला हिला सोडत नाही मी. मम्मी साहेब, काय करताय? हिचा जीव घे. मम्मी साहेब, काय करताय? घरात सोडलो. अपशकुनी कुठली? अहो तसा हे आल्यापासून माझ्या घराची शांती गेली समजी. घराला लागलेली वाळवी वाळवी वाटवा केला आमचं समजायचं. आता जर या घरात राहिली की नाही का आमच्या समजायचं मुडदा पाडशील तू. चांडाळे चालते की असं करू नका. सोडा मम्मी साहेब. माया काय करतेस? माया सोड तिला. मम्मी अगं काय करतेस तू? सोड त्यांना मम्मी. अहो मम्मी साहेब, काय करताय तुम्ही? मॅडमची काही चुकी नाही आहे त्यात. माया, माया असं करू नको. सोड तिला. माया सोड. माझ्या मध्ये कोणी नाही करायला. ही दळपत्री माझ्या घरात काय मला. माया अगं काय करतेस? वेळ लागलाय का तुला? इथं परिस्थिती काय आहे आणि तू करतेस काय? सोड, सोड तिला. मंजुला सोड. पेंटर येड तुम्हाला लागाय. परिस्थिती हिने सांगली आपल्यावर. हे कारणीभूत आहे समजायला. माझ्या पोटच्या गोळा काय जगवलाय मी. हिने गिळलंय माझ्या लेकराला. हिला ठेवत नसते का तुम्ही? अहो मम्मी साहेब काय करताय? अहो सोडा ना. माया अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तिचा नाही, तिचा काय दोष आहे यात? मम्मी असं अगं नको वागूच. ही वेळ नाही आता ही अशी वागायची. मम्मी तुम्ही चुकीचं वागताय. मंजू वहिनीला सोडा. कुठली वहिनी का? वहिनी नाही ही वहिनी. तुझ्या सत्याला गेली. हिचा आपल्याशी काय संबंध आहे सगळे सांगून ठेवते. मी काय म्हणतो मम्मी साहेब, मला पर्सनली असं वाटतंय की तुम्ही मंजिरी मॅडमला चुकीचं समजताय. यात त्यांची काहीच चुकी नाहीये. तुम्ही उगाच त्यांच्यावर आरोप लावताय. हीच बरोबर मी हिला घराबाहेर काढायची. अहो पण त्या कुठे जाणार? मस्त कसं आहे ना.
आजारीच्यामुळे लई संकट झेलली आम्ही. अजून संकट झेलायची नाहीत मला. माझं लेकरू कोकरू वावरू गेलं हिच्यामुळं. तिला नजरेसमोर नसते ठेवत मी. ए, चल, निघ. निघ इथं. माया ऐक, माया असं करू नकोस. माया थांब. पेंटर बाजूला व्हा तुम्ही. माया थांब. माया तुम्ही मला माहित आहे. मम्मी साहेब असं करू नका. मम्मी साहेब असं करू नका. हो मम्मी साहेब, या अशा परिस्थितीत कुठे जाणार आहे आम्ही? हे ओके जातो मी. पण इथं काय करायचं? चला निघायचं. ए माया सुर्वे, अति करते असं तू. तू त्याच दिवशी शॉक लागून जागच्या जागी मेली असती ना, ते बरं झालं असतं. हिला वाचून मी आणि मंजूने चूक केली आहे. माया अगं असं करू नकोस. अगं यांचा काय दोष आहे त्यात? मम्मी साहेब हे बघा, तुमचा राग मी समजू शकते हो. तुम्ही बी आमची परिस्थिती समजून घ्या की. अहो माझी आमरी पोटूची आहे. अशा अवस्थेत कुठं जाणार आहे आम्ही? मला नका घराबाहेर काढू मम्मी साहेब. मी हात जोडते तुमच्या पुढं. मम्मी साहेब प्लीज. ए मम्मी, अगं तू असा हट्टेपणा नको करू ग. सोड त्यांना मम्मी. माया, माया तुला शेवटचं सांगतोय, मंजूचा हात सोड. या तिघी कुठंही जाणार नाहीत. मी पण तुमच्या सामन्यानं शेवटचं सांगते, ह्या मायलिकी ह्या घरात राहणार नाही. निघायचं. माया हे बघ माया, उगाच राग काढू नकोस यांच्यावर. ऐक माझं. उगाच राग काढते मी? हा? आपल्या पोटचा गोळा गेला आहे. म्हातारपणाची काठी गेली आपल्या. तिला या घरात राहू देणार नाही मी. हे सगळे बॅगा काढताल नाही घेता. सगळे बॅगा दिसे. माया ऐक, माया. मम्मी मम्मी मंजू दीदी मंजू. कुठल्या मुहूर्तावर तिघींची गाठ पडली काय माहिती आपल्याशी. पायगुणच वाईट आहे यांचा. पोरी अंधारात साखरी जाताना ऐकांना संस्कार घेऊन जातात. आणि ह्या दोघी ऐकांना संस्कार नाही, खुटका नशेत घेऊन आल्या तिच्याकडनं सासरी. हिच्या पायगुणांना ही जनावर आकाने गेला. आणि हे जनावर हिला पोटाशी ठेवून निघून गेला. आणि हिच्या नशिबाचा भोग आम्ही बघतोय. कपाळ करंट्याच्या कुठल्या तिघी कपाळ करंट्या कुठल्या लक्षात येऊ द्याचा. ओ बाहेर बस मम्मी साहेब बस. खूप बोललात. हो काय आणि किती बोलतायचं जरा भान असू दे. जे घडलं त्यात माझ्या लेकीच्या पायगुणाचा काही एक संबंध नाही. आजवर लई बोललात आम्हाला. पावलं पावले आमचा अपमान केलात. सगळं सहन केलं आम्ही. तुमची लाज सुद्धा खाल्ली. निमूटपणे सगळं सहन केलं. जे घडलं त्यातलं सत्यचित्रावांपर्यंत काय बी पोहोचू दिलं नाही. पण आता नाही. आता तुमचं काय बी ऐकून घेणार नाही आम्ही. हे शेवटी अवकात दाखवूनच दिली ना तू. समजा रंग बाहेर पडला तुझा. माझा लेख गेला तेव्हा कंड कुठला आहे का तुला? घरात सरण वैद्य मरो. बेईमान कुठली? मम्मी साहेब माझ्या आईला बेईमान म्हणायचं नाही. बस. खूप झालं. खूप सहन केलं. फक्त नाईलाज म्हणून माझ्या लेकींसाठी. पण आज तुम्ही हद्दच पार केली. मुलगा गेल्याचं आईचं दुःख मी समजू शकते हो. पण तुमचं हे वागणं मी नाही समजून घेऊ शकत. तुमची हेच इच्छा आहे ना की आम्ही या घरात राहू नये. ठीक आहे, नाही राहणार आम्ही या घरात. होय ना? चालते व्हायचं. मी या माझ्या घराच्या बाहेर. चल मंजू उठ बरं.
भिकारी कुठल्या. थांबा थांबा. ए सत्या, माया पॅलेस आहे ही, काही कुठली धर्मशाळा नाही. ठीक आहे, जर वाघमारे त्यांच्या कुटुंबासोबत इथं राहणार नसतील ना, तर मला पण नाही राहायचंय. तिथे अगं तू एवढी का शांत झालीस? बोल ना काहीतरी. तू जास्त त्रास नको करून घेऊ. आम्ही आहे ना. म्हणजे बघ, तुला आता खंबीर व्हावंच लागल. सत्यजितराव गेले तिथं सगळं संपलं. आता आपला त्या घराशी काही एक संबंध नाही. नाही आई, संबंध संपला नाही आपला, आणि तो कधीच संपणार नाही. सत्या कुठंच गेलेला नाही. तो परत येईल, मला माहिती आहे तो परत येणार. अंजू, तुझं दुःख कळतंय ग मला, पण तुला सत्य स्वीकारावंच लागेल बाळा. मला काही नाही स्वीकारायचं. मंजिरी मॅडम, काकू, अमृता, मंजिरी मॅडम, अहो थांबा. कुठे चाललेत तुम्ही? जिथं नशीब घेऊन जाईल तिथं जाऊ आम्ही. ऐका ना, मी काय म्हणतो, मी समजूत काढतो ना मम्मी साहेबांची. तुम्ही चला ना परत प्लीज. अजिबात नाही. जिथं माझ्या लेकीनं अपशकुनी ठरून अपमानित केलं गेलं, त्या घरात आम्ही आता परत कधीच येणार नाही. मान्य आहे, तुमचं सगळं मान्य आहे मला, आणि तुमचा राग पण व्हॅलिड आहे. पण अमृताकडे बघा, तिला ह्या अवस्थेत कुठे घेऊन फिरणार आहे तुम्ही? ऐका ना, तुम्ही माझ्या घरी चला वाटलंच तर. आर्यन, आम्ही आमचं बघू कुठं जायचं ते. मॅडम, पण तुमची आता लगेच इमिडिएट बेसिसवर राहायची सोय कुठे होईल? हट्ट नका करू ना मॅम, प्लीज चला ना तुम्ही माझ्यासोबत. ठीक आहे, एक काम करा, जोपर्यंत तुमची राहायची सोय होत नाही, तुम्हाला नवं घर सापडत नाही, तोपर्यंत निदान माझ्याकडे राहा प्लीज. आणि मी डॅडी साहेबांशी बोलतो, ते तुम्हाला घर शोधण्यात मदत करतील. अमृता, तुम्ही सांगा ना. मंजिरी मॅडम, तोपर्यंत माझ्या घरी राहा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, खरंच, आय मीन इट. आर्यन, नको तसली घेऊ, आम्ही करू आमची सोय.